लाडक्या बहिणींनो, बँक खातं चेक करा। राज्यातील लाडक्या बहिणींना यंदाच्या महिन्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी दिल्यानंतर आजपासून राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली असून सकाळपासूनच मोबाईलवर मेसेज आले आहेत। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केलाय। त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा झालाय। लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट देण्यासाठी 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 जमा होणार, अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावं, असं राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळवलं होतं। राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले होते। या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामं आणि योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे, असं मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवलंय। ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही, तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 ऐवजी 1500 रुपये देण्यास परवानगी मिळताच मतदानाच्या 2 दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आजपासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे।